मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयातून असंख्य प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास अत्यंत वेदनादायी आणि हेलावून टाकणारा होता, असा दावा प्रसिद्ध लेखिका अनिता पाधे यांनी एका मुलाखतीत केला. 14 मार्च 1998 रोजी दादा कोंडके यांचं निधन झालं. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानंतर त्यांना सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नव्हत्या, तर त्यासोबत काम करणारे काही सहकारी होते. रात्री 2:45च्या सुमारास दादांचे मॅनेजर जितूभाई यांनी अनिता पाधे यांना फोन करून प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. त्या रुग्णालयात पोहोचल्या. दादांना पुढे नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती. मात्र काळात ॲम्ब्युलन्सची उपलब्धता कमी होत असल्याने अडचण निर्माण झाली. अनिता यांनी अनेकांना फोन करून मदत मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा केला, मात्र ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. अखेर तब्बल 2 तास त्या रुग्णालयात दादांच्या पार्थिवाजवळ एकट्याच असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर दादांच्या 2 मित्रांच्या मदतीने कॉन्टेसा गाडीतून त्यांचं पार्थिव घरी नेण्यात आलं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आणि अनेक राजकीय नेते उपस्थित झाले होते. अनिता पाधे यांच्या आठवणीनुसार बाळासाहेब ठाकरे देखील दादांच्या पार्थिवाजवळ बसले होते आणि त्यांनी त्यांच्या कपाळावरून हात फिरवला. हजारो प्रेक्षकांना हसवणाऱ्या दादा कोंडके यांच्या अखेरच्या क्षणांची ही आठवण